तर राज्यातील शाळा उद्यापासून सुरू होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत। शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। पनवेलच्या वाहळमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्यमंत्री फडणवीस विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवणार आहेत। मागील वर्षी फडणवीसांनी पालघरच्या जिल्हा परिषद शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साताऱ्याच्या दुर्गम भाग असलेल्या कांदडी खोऱ्यातील विद्यार्थ्यांना मदत केली आहे। एकनाथ शिंदेंकडून 5वी ते 10वीचे शिक्षण घेणाऱ्या 250 विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आलं। या विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षभर शाळेसाठी पायी प्रवास करावा लागतो। हा सर्व प्रकार शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी 105 गावातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये 250 सायकलचं वाटप यावेळेला करण्यात आलेलं आहे। सायकलने आता चांगला रोज भाडा नाही करायचं शाळेला। हा रोजच्या बाकीचे बिझनेस सर समोर बघा। ओके ओके सर चला आले तुझी शाळा कुठे आहे? किती लांब चालत आहे? सायकलने मस्त ना सायकलने आता चांगला रोज भाडा नाही करायचं शाळेला। तर कर्जमाफीच्या मुद्द्यावर 16 तारखेला ठाकरेंची शिवसेना आंदोलन करणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंनी ही माहिती दिली आहे। कर्जमाफी, पीक कर्ज, शेतकऱ्यांना मिळणारी वीज या मुद्द्यावर आंदोलन करणार असल्याचे यावेळेला अंबादास दानवेंनी सांगितले। शिवसेनेनं 16 तारखेला संपूर्ण मराठवाड्यात नव्हे तर मला असं वाटतं महाराष्ट्रात, मला मराठवाड्याची माहिती आहे, सगळ्या जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन आम्ही करतोय। कर्जमाफी संदर्भात करतोय, या बँकेच्या कर्ज मिळावं याच्यासाठी करतोय। वीज मिळत नाही अखंडपणे त्याच्यावर आम्ही आंदोलन करतोय। जो 33,000 कोटीचं पॅकेज सरकारने दिलं होतं त्याच्याविषयी सुद्धा आम्ही आंदोलन 16 तारखेला संपूर्ण मराठवाड्यात करतोय। तर सरकारनं तुकाराम मुंडेंच्या बदलीचे धंदे बंद करावेत असं जरांगेंनी म्हटलंय। तुकाराम मुंडेंची बदली करण्याच्या भानगडीत पडल्यास मी सरकारच्या मागे लागणार असं जरांगेंनी म्हटलेलं आहे। तुकाराम मुंडे भेसळ करणाऱ्यांना नीट करतील असं जरांगे पाटील यांनी म्हटलं। आणि चांगलं आहे ते त्या तुकाराम मुंडे साहेबांना जे धडकेबाज कारभार सुरू केलाय, अरे ते चांगलं आहे ना। शेतकऱ्याच्या दुधाला, मालाला भाव येणार आहे त्याच्यामुळे, कारण भेसळ बंद झाली की दुधाचे भाव वाढणार आहे, म्हणजे शेतकऱ्याचाच फायदा होणार आहे। पण सरकारला एक सांगणं आहे, त्यांची बदली तर लफडे आता जरा बंद करा, तिथं जरा होते जरा, त्यांना जर बरेच दिवस राहील ना भेसळ करणारा नीट करतील ते, पुन्हा त्यांची बदली करायच्या भानगडीत पडू नका। सरकारच्या मागे लागेल बरं का मी, तुम्ही जर त्याची बदलीच्या भानगडीत पडले। तर स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरणकडून ग्राहकांना मेसेज पाठवण्यात येत आहेत। आता स्मार्ट मीटरच्या विरोधात कल्याण डोंबिवली संतापाची लाट दिसून येते। आमचे मीटर व्यवस्थित आहे, स्मार्ट मीटर नको अशी ग्राहकांनी मागणी केली। तर महावितरणनं स्मार्ट मीटर बसवल्यास मीटर फोडून टाकू असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांनी दिलेला आहे। की आधीच महावितरणने सर्वांची झोप उडवलेली आहे की इथे लाईटचा एवढा लपंडाव चालू आहे, लाईटचा एवढा खेळ चालू आहे। इथे ज्येष्ठ नागरिक आहेत, काहींचे बायपास झालेले आहेत, काहींच्या घरी लहान मुलं आहेत। इथे अनेक असे संकट असताना त्याच्यामध्ये महागाईचं संकट आणि त्याच्यावर त्यांनी स्मार्ट मीटरचं संकट आणून टाकलेलं आहे। सर्वात पहिले तर मी त्या महावितरणला त्यांना मी सांगतो की तुमचा जो पहिले जो भोंगळ कारभार आहे हा सुधारवा, याच्यानंतर स्मार्ट मीटर। आणि स्मार्ट मीटरची काही गरज नाही, महावितरणमध्ये आम्ही खुश आहेत। तर स्मार्ट मीटर बसवल्यानं महिन्याची मुदत संपली की 15 दिवसात बिल भरावं लागतं असं दानवेंनी म्हटलं। 15 दिवसात लाईट बिल भरलं नाही तर लाईट कट होते, ऑनलाईन बिल भरलं तर 2 तासात लाईट येते असं दानवेंनी म्हटलं। ऑफलाईन बिल भरलं की 2 दिवस लाईटची वाट बघावी लागते असं दानवेंनी म्हटलं। विजय थलपती यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर तामिळनाडूतील जे काही अदानीचे स्मार्ट मीटर हे रिजेक्ट केलेले आहे। खरं ते स्मार्ट मीटर बसवल्यानंतर 1 महिन्याची मुदत झाल्यानंतर 15 दिवसात लाईट बिल भरावं लागतं। 15व्या दिवशी लाईट बिल भरलं नाही तर त्या दिवशी रात्री 12 वाजता लाईट आपोआप कट होते। ऑनलाईन भरलं तर नंतर 2 तासात येते, बँकेत वगैरे जाऊन पोस्टात वगैरे 2-3 दिवस लाईटची वाट पाहावी लागते। मला असं वाटतं लाईट ही आवश्यक सुविधा आहे आणि अशा पद्धतीनं स्मार्ट मीटर बसवल्यामुळं अशा नागरिकांना याच्या असुविधा होऊ शकतात।